गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ये वाले कर ज्ञान ऐसा भगवान जो सुख नित्य प्रज्ञा नाम रूप आधार मती न लखे मती लखे सोमय शुद्ध अपार अब्धि अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धनेश गणेश जा कृपारु सर्वज्ञ गुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तोपादिते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग झीलहि तो हम आगे आप बोध चाही जाको भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। लक्ष्य अर्थ और लक्षणा का सामान्य रूप अथ लक्षणा और जहति आदि भेद लक्षण। कवित्व सत्य को संबंध जो स्वरूप जानी लक्षण को लक्षणा शोभान जाको लक्ष्य सु पिछानिये वाच्य अर्थ सारो त्यागी वाच्य को संबंध जहा कोई परतीति तहा जहती बखानिये वाच्य जूत वाच्य के संबंधी का जो ज्ञान होए ताही ठोर लक्षणा अजहती ही मानिये एक वाच्य भाग त्याग होत तहा भाग त्याग दूजो नाम जहती अजहती प्रमाणिये। टीका शक्य कहिए वाच्य अर्थ का जो संबंध कहिए मिलाप तो लक्षणा का स्वरूप कहिए लक्षण जानी। हो वाच्याचा ज्याचा संबंध ते लक्षार्थ झाला। वाचा अर्थ जे आहे त्या वाचार्थाचा ज्याचा संबंध आहे तो लक्षार्थ मग शक्यशी संबंधित ते लक्षार्थ थोडक्यात। आता शक्य काय इथं उदाहरणामध्ये तिथे येईल तिथे सांगू काय तिथं और ज्या अर्थ का पद की शक्ति से ज्ञान न होवे किंतु लक्षणा से भान कहिए ज्ञान होवे तो पद का लक्ष्य अर्थ कहिए है। जे पद ज्ञान होत नाही त्या पदाचा लक्ष्य अर्थ समजायचा। सांगितलं ना जिथं पदाने ज्ञान होत नाही तिथं लक्षात घ्यायचं। उदाहरण आहे तिथं उदाहरण आलं सांगू उदाहरण करतो मी थांबलो। एक पाद से लक्षणा का स्वरूप कहा बरं एक पदात स्वरूपात लक्षण सांगितलं। हाँ अब जहती अजहती और भाग त्याग लक्षणा का लक्षण। आता 3 प्रकारची लक्षण आहेत त्याच्यात एक प्रकारच्या अभ्यासाला आहे 2 प्रकारचे ओघनुसार आहे तसा व्यवहार म्हणून काही सांगायचं असतं। बाकी भागत्याग लक्षण ही साधकाचे उपयोगाचे बाकीचे आता थोड्यांचे व्यवहारामध्ये घेता चला। लक्षणा के जहती आदि तीनही भेदन के लक्षण एक एक पाद से कहे हैं। आता 3 प्रकारचे लक्षण ते एक एक पदाने सांगितले। वाच्य इत्यादि से
जहाँ वाच्य अर्थ संपूर्ण त्यागी के वाच्य अर्थ के संबंधी की प्रतीति होवे तहा जहती लक्षणा कहिए। हा पूर्ण वाच्याचा त्याग करण्याच्या प्रतीच्याला जहत म्हणावा. उदाहरण आलं सांगू त्याला जरा विस्तार करून. जैसे किसी ने कहा गंगा में ग्राम है, हो या स्थान में गंगा पद की तीर में जहती लक्षणा है. हो. आता उदाहरण दिलंच की गंगेवर गोळवाडा आला काही सारंग बरंच होते. हाँ. बरं बस आता सोडा चालू उदाहरण दिलं त्याने गंगेवर गोळवाडा आहे. आता इथं शक्य काय त्याचं लक्ष असतं काय तर लक्ष अर्थाचा शक्यचा संबंध नसतो तिथं जहत लक्षणं असतील. आता इथं वाक्याचा अर्थ काय होतो गंगेवर गोळवाडा आहे. आता गंगेवर गोळवाडा असणं शक्य आहे का? गंगा नदीचा प्रवाह त्याच्यावर वाडा असणं शक्य नाही. मग इथं पूर्ण वाच्याचा त्याग करायचा. गंगा हे पद आहे ते देव नदीचा प्रवाह. मग आता गंगा हे पदाचं वाच्य कोण आहे? ते नदी. गंगा या पदाचं वाच्य कोण? देव नदी. मग आता गंगा या पदाचं वाच्य देव नदी आहे म्हणल्यानंतर गंगेवर गौळवाडा आहे वाक्य असं आहे. आता इथं गंगा पदाचा वाच्य त्यागायचा आणि तोच संबंधी घ्यायचं. आता गंगेचं काठावर वाडा आहे पण वाक्य कसं आहे गंगेवर. मग इथं वाच्याचा त्याग आहे का तो संबंधी येते काय? वाच्याचा लक्षाचा काही संबंध नाही. तिथं जहत लक्षण असते. वाच्याचा तर पूर्ण त्याग. गंगेवर गोळवाडा आहे. मग गंगा हे पद देव नदीचं वाच्य काय? देव नदी वाच्य आहे. मग वाच्याचा त्याग आहे आणि त्या संबंधीचे ग्रह जहत लक्षण म्हणावं. पण हे शास्त्रामध्ये ह्याचा काही उपयोग होत नाही ही खंडन करताना सांगू इच्छितं. म्हणून इकडे सुद्धा व्यवहारामध्ये नाही का सगळं त्याग काय त्याग त्याचं डोसकं काय हीच बोंब आहे. सगळं त्यागल्याशिवाय जवळचं अरे सगळं त्यागायचं आहेच काय त्याचं म्हणून पण माणसं चालते. त्याला हे काय लक्षात ठेवा नाही तर नाही ठेवा. जिचा अनुभव येईल त्याचा सांगू. गंगा पद का वाच्य अर्थ देव नदी का प्रवाह है. आम्ही काय सांगितलं ताके विषय ग्राम की स्थिति का असंभव है ना. यानी सारे वाच्य अर्थ को त्यागी के तीर विषय गंगा पद की जहती लक्षण है. चालेल झालं की वाच्य के संबंध का ना लक्षण आहे. आता वाच्य संबंधी त्याच लक्षण म्हणा. या वाच्य काय नदीचा प्रवाह मग त्यात समज आहे का त्या गवळवाड्याचा म्हणजे जहत लक्षण. वाच्याचा पूर्ण त्याग करायचा. गंगेवर गवळवाडा गंगा ह्या पदाचा अर्थ देव नदी आहे वाच्य. मग ते वाच्याचा पूर्ण त्याग करून त्या संबंधीचे गजाला जहत लक्षण म्हणायचे. वाच्याचा त्याग तेवढेच लक्षात ठेवा. आणि इथं वाच्याचा त्याग न होता तर संबंधी ग्रह हे भाग त्याग लक्षण करत जाते. तर तिचं पुढे घेऊ तिथं आल्यावर बघू. या स्थान में गंगा पद का वाच्य जो प्रवाह ताका तीर से संयोग संबंध है ना. तीर म्हणजे काठ किनारा त्याचा संयोग संबंध आहे. याते गंगा पद के वाच्य का जो तीर से संबंध सो लक्षणा. हो ते लक्षण आहे ना ते तीरावर गोळवाडा. और वाच्य सारे का त्याग याते जहती लक्षणा. म्हणजे वाच्याचा सगळ्यात त्याग करायचा. वाच्य वाच्य काय तो देव नदी त्याचा त्याग आहे. कारण गंगेवर गोळवाडा नंतर गंगा ही देव नदीचा प्रवाह त्याचा वाडा असणं अशक्य आहे. मग तीराशी संबंधी घ्यायचा. तीर म्हणजे किनारा त्या किनाऱ्यावर त्याचा वाडा आहे म्हणजे वाच्याचा पूर्ण त्याग होऊन त्या संबंधी ही घ्यायचं. त्याला जहत लक्षण म्हणावं. जहती लक्षणा का सुगम उदाहरण यह है जिस वर का पिता परदेश गया होवे सो वर श्वशूर के ग्रह में विवाह के अर्थ
पितृभ्राता आदि संबंधी को साथ ले जावे। तहाँ वस्त्र पहिरावने के समय में काहू ने कहा कि वर के पिता को वस्त्र पहिराओ। इस वाक्य में पिता शब्द का शक्य अर्थ जो वर का जनक सो तहाँ विद्यमान है नहीं। याते जनक रूप शक्य अर्थ में वक्ता का तात्पर्य संभव नहीं, किंतु पिता शब्द का शक्य अर्थ जो जनक इस सारे को त्याग के ताके संबंधी पिता के भ्राता का ग्रहण है। याचे जहती लक्षण सांग हे का असतो सांग उदाहरण सांगायचं चांगली सवय ठेवायची रे चुकलं सांगतो मी तिथे बघायचं तर सांगायचं माझ्याकडे नाही बघायचं तुला अध्यात्माचं मास्तरून बनवायचं लोकांनी तुझा पार लोटांगण घातलं पाहिजे ते कोणी जाण कर नाही बिचारे भाविक असते ते कुणाला काय भाविकाचा नाही ते कालच म्हणला नारायण डॉक्टर ते हे त्याच्यावर काल परवा बाबाच 10-15 वर्षानंतर त्यांचं ऐकावं लागेल सगळं कारण बाबांचं सांगणं बाबांचा विचार आलो तिथे आमचं सांगणं शास्त्रीय आहे आणि त्यांचा अनुभवच आहे म्हणून सांगायचं हे माझं नाही शक्ती ही गुरुजीची शक्ती माझी आठवत नाही राहू मी सांगतो उदाहरण असं एकाचं लग्न त्यांना नवरदेव केला आणि त्या बिघडत्या लोकांना नवरदेव तोडलेले कपडे करा चढवा आहे आता तिथे वडील त्याच्या गावाला गेलो आता त्याच्या म्हणून ते काय झालं शक्य झालं तिथं नाही मग तिथं महत्व भावाला चुलत्याला कपडे घाला पित्र भात्र भात्र म्हणजे भाऊ मग चुलत्याला कवड मग हिचं शक्य तर त्यागलाच नाही वाचा त्यागलाच नाही मग वाचायचं तर त्याग करून लक्षात ते जहट लक्षात यहाँ जनक रूप शक्य अर्थ का जो पितृभ्राता से सहोदरता रूप संबंध है तो लक्षण आहे बस चोल भावाचा संबंध 30 लक्षणा करी जानिए है और पितृभ्राता रूप अर्थ तो पिता शब्द का लक्ष्य है। चला उदाहरण लक्ष उदाहरण सांगू पुन्हा नाही नवरदेवाचा वापर कपडे करा ते गावाला गेले मग पित्र मग त्याचे वडिलाचे भाऊ त्यांना कपडे करा त्या ठिकाणी म्हणजे वाच्याचा त्याग झाला वडील पित्र आहे ना पितामह पितामह नाही पिता हा तर ते नाही ते गावाला गेला मग तो संबंधी कोण आहे चुलता आहे पितृमात्र त्याला कपडे चालवा कारण हे जात नसणं शब्द हे यायला बसू आता किंवा काहू ने कहा कि कुआ चलता है तहाँ कुआ शब्द का शक्य अर्थ जो जलपूरित खड्डा तामे चलन रूप क्रिया के अभाव से वक्ता का तात्पर्य संभवे नहीं। आता दुसरा दर्श विहीर चालते कुहा म्हणजे विहीर वो करणं म्हणजे विहीर चालते आता शब्द अर्थ काय झाला शक्याचं विहिरीचं चालणं मग त्याचं वाच्य काय करायचं त्यागायचं आणि त्याच्यामध्ये कोण आहे पाणी त्याचं ग्रहण करायचं त्यावेळेस दुसऱ्या गुरुजीने सांगितलं होतं गुरुने असं सांगितलं होतं विहिरीत बाग आहे आता त्याचं काय करायचं विहिरीत बाग म्हणल्यानंतर वाच्याचा त्याग सगळं आहे पण ती विहिरीत बाग म्हणजे बाग हिरवागार आहे म्हणजे पाण्या त्या बागाला असल्यावरती हिरवागार म्हणजे विहिरीत बाग आपण वाक्य कसं विहिरीत बाग आता विहिरीत बाग म्हणल्यानंतर विहिरीचा वाच्याचा त्याग आहे का बाग लक्षात घ्यायचा म्हणजे जिथं वाच्याचा त्याग होतो तिथं जहत लक्षात घ्यायचे
चला आता हे अभ्यासाचा विचार आहे बरं का. चला. किंतु कुआ संबंधी दो बैल सहित चर्म पात्र में वक्ता का तात्पर्य है. तेव्हा ते मध्ये डोब तर चर्मपात्र म्हणायचं, तेव्हा ते मोठ असत मोठं म्हणायचं. ते चर्मपात्र म्हणजे मोठं पहिला होता तो. आता तुम्ही नाही कर आता दुसरं उदाहरण द्या. ते भांड्यात पाणी आणतात नाही तसं ते भांडे कातडचं त्याला मोठ म्हणायचं. आणि मग ते मोठं निपाळून बाहेर पडतं. मग वागतं काय कोहा चढतं. कोहा म्हणजे ते मोठ चालू आहे, पण पोहा शब्दाचा ती पोखरणे ते विहीर म्हणजे ते पूर्ण त्यागायचं आणि ते चर्म पात्राचं लक्षात घ्यायचं. याते तुम्हाला मोठं होत नसतं, तुम्हाला होत असत याते. मोठ म्हणजे करणं एक मोठे असं कातडीचे हे करत भांड, त्याच्यात 10-15-20 घागरे पाणी बसतं. मग ती बुडवायची, मग ती बैलांनी हाकाळलं ते लय चांगलं होतं. पण आता काहीच नाही झालं. आता ते काय राक्षस नाही आल्या. ते पाणी ती मोटकरी काय गायचा काय ते पहाट मोठा इकडे बाया दळायच्या फुटतं तेव्हा. तुम्हाला सकाळी लावून ते रेडिओ ते मोबाईल लावायचा झाला त्यात काही गाणं. बायाने भगवंताला गाणे गायचे, मोटकरीने भगवंताला गाणे गायचे. म्हणून इथं कोहा चलता म्हणजे मोठ चालू आहे, म्हणजे वीर चालत आहे मोठ चालते. म्हणजे कोहा पदार्थ चक्के वीर आहे तर संबंधी मोठे म्हणजे वाचाचा सगळ्याच लक्षात एकच ठेवा. वाचाचाच राग करून ज्याचा ग्रंथ जहत लक्षण. याते कुआरूप सारे शक्य का त्याग करके ताके संबंधी दो बैल सहित चर्च का ग्रहण है. ते सगळे त्याग करायचं त्या संबंधी लक्ष घ्यायचं. वाचाचा त्याग करून त्या संबंधी ही जहत लक्षण. याते जहती लक्षण है. चला ऐसे मार्ग चलता है, चूल्हा जलता है इत्यादी वाक्य विषय भी जहती लक्षणा जानी लेनी. रस्ता चालू आहे आणखी का चूल्हा जलता है चूल चालू आहे. इस वाच्याचा त्याग करून संबंधी धर एवढेच. आता वाच्याचा त्याग केवढी नुकसान होती परमार्थात. जीव जसं त्याग करून परमार्थ कोणी करायचा जमते का इथं नाही. तोम पदाचा वाच्याचा जीव त्याचा त्याग मग करायचं कोणी. तुम्ही कोणाला उपदेश करता तिचा अर्थ नाही सिद्धांताचा. पण शास्त्र असतात काही प्रसंगाने इतकी झालं. इस जहती लक्षणा का कोई ग्रंथकार ने ऐसे सिद्धांत में उपयोग दिखाया है. सर्व खलविदम ब्रह्म इत्यादी श्रुति वाक्यांविषयी सर्व जगत की ब्रह्मरूपता कही है. हो आता इथं त्याने बरं वाच. तहा अनित्यता, दृश्यता, विकारिता, जड़ता, दुख रूपता आदि विपरीत धर्म सहित नाम रूपमय जगत को नित्य दृष्टा, अविकारी, चेतन, आनंदादि स्वरूप ब्रह्म कहना विरुद्ध है. तामे श्रुति वाक्यन का तात्पर्य संभवे नहीं. किंतु बाध समानाधिकरण्य की रीति से नाम रूप का बाध करके अवशेष रहा जो ताका संबंधी अधिष्ठान चेतन सो ब्रह्म है. इस अर्थ में श्रुति वाक्यन का तात्पर्य है. आता वाक्याचा अर्थ आपापल्या मताने लागता येतं काही. आता वाक्य काय जत लक्षणाचं त्याने कसे संगती लावली पूर्व पक्षांनी लावणार शास्त्रकाराने. सर्व खलून ब्रह्म. आता सर्व खलून ब्रह्म सगळा देवच आपलं संत भाषेत. मग आता इथं जग कसं आहे दुःख रूप आहे, विकारी आहे, नाशिवंत आहे, आणखी सिद्ध नाही असं आहे. मग आता हे तर सगळ्याचा त्याग करून जग नाही
आता इथं वाच्याचं जग वाच्य आहे, जग पद हे वाचक आहे, मग वाच्याचा त्याग आहे का नाही? आणि त्याच गरम असे ज्यात लक्षाने आम्हाला ब्रह्म प्राप्त होईल. पण असं शक्य आहे खरे, जर जगामध्ये ब्रह्म नाही का, जग कशावर जगलंय हे कुठे कळतंय? गुरुंनी सांगा, माय बाप नसलं संतती असते का? आमच्या गुरुजी वाचलंय घर सोप करून. तसं तू जग नाही म्हणतो, मग जग नाही हे कसं सिद्ध कोणतं केलं? नाही वस्तू कसं सिद्ध केली तू? वाचन नाही ना, मग तुझं जग नाही ना, मग जग नाही सिद्ध कसं केलं? नाही वस्तूचं संबंध कसं लागेल? मग खरं सर्वखंडीय ब्रह्म, सर्वखंडीय ब्रह्म याच्यामध्ये तात्पर्य वेगळं आहे. सर्व या पदामध्ये वेगळा अर्थ आहे. हे सगळे दिसते ते ब्रह्मच आहे, पण त्या सगळे दिसण्यामध्ये बाद करायचा आहे नामरूपाचा, आणि नामरूपाचा बाद करून त्या संबंधीचे ग्रहण करायचं जेहतमध्ये जमतंय. पण यांनी काय केलं? सगळ्या जगाचा त्याग केला, आणि सगळ्या जगात त्याग करून त्याच्यामध्ये अस्तित्व पण नसायचं. शेंगाचं कव्हर आहे ना, कव्हरला अस्तित्व नाही, पण संबंध त्याचं अस्तित्वाचं आहे ना. मध्ये बी आहे ना, त्या बियामुळे त्याची किंमत आहे, आणि त्याला बाजूला जर ठेवलं तर मग आता आम्ही तुला काय सांगतो, विकारी आहे, नाशिवंत आहे, दुःखरूप आहे, असं जग आहे हे म्हणतं ते खरं आहे. त्यात जग ह्या शब्दाचा तशी तुम्हाला सूत्र सांगते, ह्याचा त्याग करायचा, पण त्याचा त्याग पण त्याच्यामध्ये वस्तू आहे ना. हो, कशामध्ये? नामरूपामध्ये, जगामध्ये. मग ते त्याचा त्याग होईल ना, म्हणून त्याचा भाग त्याग. मग बाद आधी समान करून, बाद समान करून मग कसं असतं, त्याचा नामरूपाचा बाद करायचा, म्हणजे खोटं ठरवतं, आणि त्याच्यामध्ये असणारे वस्तू बाहेर घ्यायचे आपण बुद्धीनं. जगामध्ये आहे पण कोणाचं आहे? जग प्रकाश प्रगत आहे ते कोणाचं? अधिष्ठानाचं. जग कळतं का नाही तुम्हाला? मग जग कळतं ते तुमच्या लांब आहे का जवळ आहे? लांबी नाही, जवळ अन्य गोष्टी संबंध आहे, हे उशिरायच नाही. कारण नाही म्हणावं, अनुभव करा की तुम्ही. आम्ही बोलतो, तुम्ही अनुभव करा. मन लांब आहे का जवळ आहे? का नाही? मन तुम्ही आहेत का? जवळ आहे का लांब आहे? कारण हे तर परमार्थ आहे ना. लिंग देह जो भंग झाला नाही तो रूपा मुक्ती कशी? जोपर्यंत मन खोटं ठरलं नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ कसा आहे? ज्याचं मन खोटं ठरलं त्याचा परमार्थ आहे. हेच आहे सिद्धांत. जग ही मन आहे, सुखदुःख ही मन आहे, हे सगळं विकार मनाचे गोष्ट खरी आहे, पण ते तुमचे संबंध आहे का नाही त्याचा? कुठं ओळखतंय? तर विचाराच्या दृष्टीनं भ्रमाने संबंध वाटतो, त्या संबंध आहे. कारण तुझ्या स्वरूपाला तू विसरला, हे भ्रम आहे. रज्जू न कळल्यामुळे सर्प वाटतो, तसं तू न कळल्यामुळे मन वाटतंय. मग आता ते मन वाटतंय ना, मग आता ते जे वाटलं मन ते खोटं आहे असं ठरवायचं. बाद म्हणजे खोटं. काय खोटं? बाद कशाचा? सगळ्या जगात नामरूपात मग जेवढं जग आहे तेवढं. हो, त्रिभुवन मिथ्या, स्वप्नासारखं आहेच खरं. त्याला एकच वर्म, जास्त लांबायचंच नाही. फक्त मन दृष्टीत ठेवा, मन बाधित ठेवा, मग परमार्थाचं आठ आणि काम भागलं.
पूर्ण नाही. कारण तुम्ही वेगळे आहेत ना, दुसरी एक वस्तू आहे ते तुम्ही, पण दुसरी वस्तूच नाही, पण अभ्यास आमची नाहीच होत असतं. मने राम झाले, मने राम झाले केव्हा निशितीने ध्यास लागला तेव्हा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, असं असलं ते मन नाहीच होत. पण विचाराने मन दृश्य आहे आणि मी त्याचा साक्षी आहे. मनाचा बाद करून, जगाचा बाद करून त्याचं शक्य, आता जग मला शक्य असं झालं ना, वाच्य झालं ना, पण वाच्य कसं बाधित आहे आणि तो म्हणजे साक्षी चेतन नाही. म्हणून शक्य, जग या शब्दाचा शक्य नामरूप, जग या शब्द शक्य मन. आणि याच्यापेक्षा महाग वाचून काय आहे तुम्ही करत नाही चिंता. मला अनाधिकार तुम्हाला तर कुठवर बोलावं, शास्त्राला केव युक्ती कर. अधिकार असला कसा विसरतच नाही विषय. पण अनाधिकारी काही पुण्य नाही होत म्हणून खरं. मनोमय सृष्टी सुख दुःखाला कारण काही ईश्वर सृष्टी. मग तुम्हाला मनोमय सृष्टी बाद करायचं काही ईश्वर सृष्टी मनोमय सृष्टी आहे का नाही. मग मनोमय सृष्टी जीवत वाचक वाच्य जीवत वाच्य का नाही, जीव पदार्थ. कारण मनच जीव आहे, त्याला वाईट म्हणायचं, त्यालाच अज्ञान म्हणायचं. पण करण्याकरता शास्त्र ही मनोमय सृष्टी सांगितली आणि मन ही अविद्या आहे. आणि ते काय कशामुळं मन खोटं असून तुम्ही खरं समजायला, मग तुम्ही भ्रांत रूप आहेत. तुमच्या ठिकाणी खोट्याला खरं म्हणणारे तुम्ही भ्रांत आहेत. आणि जे खोट्याला खोटं म्हणतात, खऱ्याला खरं म्हणते साधक आहेत. ज्यांच्या पुढे खोटच नाही ते महात्मा आहेत. निवाडा करतो कोणच, निवाडा संपला की हरिपाठातले सण सांग तुला, मंथून नवनीत तैसे घे साधक. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला म्हणतात, हरी तिचे मुक्त, ती मुक्त. हा असं ते कळतं का हरिपाठ. असं आहे. परमार्थाच एकच लक्षात ठेवा, जोपर्यंत मन तुम्ही मिथ्या ठरवत नाही, जोपर्यंत तुम्हाला मन दृश्य तुम्ही ठरवत नाही, तोपर्यंत परमार्थ सत्वगुण आहे. आणि मन ज्याचं दृश्य ठरलं, मनाचा जो द्रष्टा झाला, मनाला ओळखतोच, मनाला सुद्धा ओळखतो. पण तुम्ही ओळखणारे सच्चिदानंद ही कुठे कळायला लागले. मनाचा सगळा प्रवाह तुम्ही ओळखता का नाही. सांगू का तुम्हाला, शंख संभाळीतो साक्षी होता आपला. आता जरा विषय चिंतनीय आहे म्हणून सांगायला लागलो. जत लक्षाचा विषय संपून टाकला आणि बाळ समाधान पद आलंय म्हणून अनुभवाकरता विस्तार करायला लागलो. मन हे कसं आहे काय सांगू तुला, गुरुजींनी सांगावं. परमार्थ ज्याला कळायचं आहे, विचारायचं, त्याला स्वप्नाचा विचार करावा. स्वप्न खरं आहे का खोटं आहे. स्वप्न खोट आहे का. स्वप्नातून जागा झालं, जागा जर सिद्धच नाही, मग खोटं करून बोलतात. स्वप्न खरं वाटत, तिथं काय करता. स्वप्न खरं वाटतंय, जागा झालं स्वप्न सिद्ध होते, मग काय भानगड हे. म्हणून होती नाही. ज्या काळी त्या काळी सुद्धा त्या संबंध नाही, पण भ्रमाने वाटायला. अरे असंच आहे, जरा थोडं चिंतन करायचं का. तसंच आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जगामध्ये तुमचा अनिर्वचनीय संबंध मानलेला वास्तविक संबंध नाही. देहात्म्याची भेटी सफाई निर्जीव गोटी, देहाची आत्म्याची भेट शक्यच नाही असं माऊली म्हणतात 13व्या. हो, देहाचा का सूर्याच्या अंधकारच भेट आहे का. मग तो साक्षी चेतन आणि देहादी ह्याचा कसा संबंध लागल. आणि हे कळत नाही म्हणून भ्रम. हे नाही कळलं की भ्रम. आणि ते भ्रम म्हणले की तुझ्या डोळ्याचं पाणी कधी कमी होतच नाही. ते त्याला तर कोणाला नाही. ज्याला स्वरूप नाही कळलं,
आहे का नाही? ज्याला मी ब्रह्म आहे असं नाही अनुभव आला, त्याच्या डोळ्यात पाणी म्हणजे चिंतनाचा रोग. सगळं चिंतन खाल्ले असं ते. चिंता ही एक अग्नी, हा अग्नी तरी एकदा जाळतो, पण चिंता जो पण चिंतनाचा नेहमी जाळतोच. जाळणं म्हणजे दुःख देणं. मग चिंतनने माणसं दुःखी झाली कसे नाही? चिंता कशामुळं? पुढचं स्वरूप कळलं नाही म्हणून. चिंता कशामुळे? मी कोणही न कळल्यामुळे. आणि ही जी चिंता त्याचं बाद करायचा. बाद म्हणजे स्वप्नासारखं, बाद म्हणजे ढगासारखं, बाद म्हणजे मृगजळासारखं, बाद म्हणजे रजसर्पासारखं. हो, दिसायला आहे, असायला काही नाही. दिसायला असायला हो. मृगजळाच्या नदीनं किती बाग बगीचे लावले. हा, आता हे दृष्टांत म्हणतो, सिद्धांत बरोबर खायचं. हा, सिद्धांत भाष्य का लागतं कशावर? माऊली उंची, माऊलीचा मग पाठ आहे, पण बैठक कशी आहे? काय म्हणतो माऊली? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चेल जाईल, कोणाचे मायबाप मृग जरूर जाईल नाही. मग हे कसं ठरले? माय बाप गण गोत हे स्वप्नासारखं, आणि ते कळण्याकरता मृग जळासारखं. मग मृग जळासारखं जर माय बाप जग आहे तर मनाला विचारा कसं आहे तो. मग मृग जर पाहायलाय का भोगायलाय? नाही, वेदांत फार वेगळा आहे. म्हणून बुद्धी जाणे त्याच न जाणे त्याच. बुद्धी जाणते शुद्ध सत्वगुण असणार, शुद्ध सत्वगुण असणार. सत्वगुण नाही, नुसतं ऐकत आमच्या शब्दात. शुद्ध सत्वगुण म्हणजे विचार असतं, नुसतं सत्वगुण आंधळा. परमार्थ कसं वाटतात कसं म्हणत आंधळा सत्वगुण. शुद्ध सत्वगुण दुःख नाही. शुद्ध सत्वगुण त्या मनाहून मी वेगळा आहे. मन मृगजळासारखं, मन प्लास्टिकच्या भावलीसारखं, मन स्वप्नासारखं. सांगता येतंय, कळतंय, पण सामग्री कमी असल्यामुळे खरं वाटतं. असं गुरुजी सांगावं, गुरुजी सांगा परमार्थ. माणूस चित्रात पाहून जर भुलतोय, किती माणूस वेळ आहे. मी म्हणत त्याच्या आबर सोडून बेगड्याची भावली, बेगड्याची भावली चित्र आलं का नाही? मग चित्र पाहून माणसं बोलतो म्हणजे किती बुद्धी खाली. नाही, मला इतकं खाली नाही, याचं चित्र लिहिलं सांगतो. आणि हे चित्र म्हणजे सगळे चित्रच आहेत. आणि ह्या चित्रामध्ये त्याचं स्वरूप आहे. चित्राला अस्तित्व कोणाचं? चित्राला अस्तित्व कोणाचं? सिद्धांत का सांगा मला, उदाहरण सांगा. सिद्धांत बरोबर आहे, ते सिद्धांत आहे ते बरोबर, तुमचं चुकीचं नाही, पण उदाहरण हे सांगा म्हणजे पाहू मला. आणि त्या चित्राला आदर्शन कागद होतं. कागद कोण पाहतं? चित्र आहे का? आता सांगा सिद्धांत. कागद चित्र नाही, चित्र अध्यास आहे. चित्र खोट आहे. चला आता इकडे. तसं देहादिक जगत चित्र आहे. वेगळेचं म्हणून अब्रे सावली म्हणते ना, आम्ही कसं म्हणावं? हो, किंवा तुकोबाला आहे म्हणतात. काय म्हणतात? मृगजळ काय करावं होतं, खापराचे खेळीचे लेकर काय त्या घर लावाने. खापराचं भान म्हणजे काठीचं घोडं. मग काठीचं घोडं खरं आहे का खोटं आहे? काठीचं घोडं खरं आहे खोटं? त्याचं दृष्टांत एक शास्त्र करा. त्याच्यापेक्षा गुरुजी सांगावं. लहान मुलं आपलं शंभू समजा आणि वडावर बाहेर गेला,
त्या गावाला ते सर्कस, आणि ते सर्कस आल्यानंतर ते हत्ती गावातून विचारलं मला, म्हणलं ही जागा काय आहे? म्हणजे हत्ती, मला आपल्याला हत्ती घ्यायचा. आता हे मी भिक्षा मागून जगायचा प्रपंच, हत्ती का घ्यायचा? साधूंचे विचार खूप योग्य आहेत, पण आपल्या लक्षात राहिलं. आता वडिलांना काय तितकी बुद्धी नसते समजा. उदाहरणातले वडील बर का, हे जाऊ नको लांब. पुन्हा होत आला विषय, सिद्धांताला चित्रपट, आणि ते हीच माती दिली आम्हाला. सिद्धांत ही कळत येते काही गेलं का नाही मातीच वेदांत, त्याला म्हणून संस्कार. हे तर नाही, भीडभाड नाही, ते गुरूंची भाषा. दिलं नाही माती, वेद किती चिंतन सांगायला लागलं. कोणाचं गणपत सांगायचं बोलायचं ते. तसंच आहे ते. दिल्ली तो बहुत दूर है, लेकिन मार्ग से जाना पड़ता है, लेकिन दिल्ली दूर है ना? तसंच आहे. त्याला आपला विषय करू, हीच अनुभव करतो. नेहमी पोतोपोती जागृत ठेवावं लागतं विचाराने. हो, कारण पोतोपोती तुला माती देते परमात्मा. परमात्मा स्मरण होऊ देते, कारण विवेक नाही, वैराग्य नाही, समशक्य नाही, मुमुक्षुत्व नाही म्हणून. आणि एक भूमिका असेल, आता नका वधू माझ्यापाशी संसाराची कोणीवाली. काय अधिकार आहे? ही वाक्य म्हणते, आता तुम्ही मला तुमची ही गोष्ट, मला ह्याची आठवण झाली. गजानन महाराजांचे विजय ऐकले, त्याचं काहीतरी प्रसंग आला. ते पाणी आणू का, असं आणू का, ते काहीतरी. तर ते म्हणलं असं वंदमचूनच गोष्ट माझं कोणतं कसं असं. कोणतं? ते कोर्टात नेलेलं, तुम्ही नागो फिरू नका, हे तुला कळलं काय ह्याच्यावर? म्हणलं हे वंद मैथून खरंच. मग त्याला वाटलं खरं हा महात्मा. तसंच असतं हे. आता वाटलं का खरं का खोटं, जाऊ नको, खरं का खोटं वाटलं, दिलं का नाही माती, खरं वाटलं तर, आणि खोटा व्यवहार समजून केलं तर जागेवर आहेत का नाही. व्यवहार खोटा समजून केला तरी दिसतोय, आणि खरं वाटलं तर बदलायचं. मग ह्याच्याकरता शिकायचं, ह्याच्याकरता चिंता करायचं. आणि ही मनाची बिनचूक बैठक झाल्याशिवाय होतच नाही. ती लिहून ठेवा. म्हणून मला गेला तर येते है ना. आणि त्यात ओळख त्याचा हरिपाठ ज्ञानदेव मौन राहिलं की तर दुसरं काही. आणि मनोमोला गेलं इथं वायाला गेला का नाही. ज्ञानोबर आहे काय सांगतात, दोन नाही सांगतात का नाही. ज्ञानदेव मौन जपे माळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. श्रीहरी म्हणजे मी साक्षी, सोहम या शब्दाने कळतं. श्रीहरी म्हणजे मी साक्षी, सोहम म्हणजे ते मी आहे, हे मौन. आणि मौन म्हणजे प्रपंचाचा विचार नाही, हे मौन. प्रपंच संस्करणात हे मौन. मग अशा काय झालं, असा समज भागत. तसं मन दूध झाली तलवार, एक धारी तलवार नाही, तलवार दोन धारी. पट्टा माहित आहे का? पट्टा एक धारी तलवार, दोन धारी तलवार, पट्टा म्हणायचा. त्याला जाऊ द्या विषय. म्हणून जग मृगजन्माचं आहे. बाधित स्वतःचं बाद करायचा. बाद म्हणजे चित्रासारखं समजायचं. माऊलीवर तरी विश्वास ठेवा, ज्ञानोबरावर विश्वास ठेवा. ज्ञानोबर आहे काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्ने चेले. आता पाहता पाहिलेचं साधन आलं. पाहता पाहिले, पाहता म्हणजे त्याचा पाहिलं मी. पाहता पाहिले, पाहिलं म्हणजे विचार केला. कसा विचार केला?
मृगजलोत जाईल स्वप्न बांधून पाहता पाहिलं स्वप्नीची चेल स्वप्न चेल जाईल पण चेलीवर का स्वप्नात असल्यावर जागा झालं स्वप्न मिथ्या ठरेल का स्वप्न मिथ्या ठरेल. आता हे तर लक्षात ठेवा, मन खरं वाटलं की स्वप्न खरं, मनाचं मन मिथ्या ठरलं की स्वप्न मिथ्या ठरलं. कुंडली बाद हे शब्द आला म्हणून सांगायला बरं पडलं. म्हणून त्याचं जहत लक्षात वाजायचं खंडन केलं का, कारण त्या जगाचा त्याग केलं लक्षाला कोणाच समोर आहे. जग कसं आहे ते मिथ्या आहे, त्या मिथ्या जगात संबंध शक्य लक्ष होईल आणि मिथ्या वस्तूच नाही म्हणल्यावर वस्तू नाही त्याचे लक्षण कसं राहते. मग दुःख आहे का नाही, मन असलं तर दुःख आहे, मन नसलं तर मग तो म्हणतो तुला मन नाही मग दुःख कोणा परमार्थ कसा करता करायचा. दुःख आहे तर मन आहे, मग मन हे काय झालं वाच्य झालं, मन या शब्दाचं आणि तो संबंधी साक्षी लक्ष झालं, तो संबंधी साक्षी मन वाचक आणि मन पद वाचक. मग याच्यामध्ये वाचक कोण वाचक कोण, वाच्य मन वाचक मन पद आणि ह्या दोन तो वेगळा आहे का सगळं कळतं ना. मन हे शब्द कळला, मन संकल्पपूर्वपणे हे कळलंय आणि जे कळलं त्याच्यावर तो वेगळा आहे. म्हणून ह्याचा बाद करायचा. मृगजल सारखा आहे, मिथ्या आहे, शब्द गम्य आहे, याचं सत्व नाही, माणूस काही सत्व नाही. पण तुझ्या संबंधाची सत्व वाटतंय, तुझ्या जागा तू राहा ते सत्व नाही त्याच्यात, ते काहीच करत नाही. ह्याला दृष्टांत दिला त्या भेटलं तर वेदन सांगतो पण सत्य पण येतो म्हणून. सर्पाची कातली त्याची विष आहे का नाही, मग सोडते का नाही कातली का बरं असं का तसंही काती नाही. सर्प कवच सांगितले माऊली म्हणते आम्ही माऊलीचे जोर उड्या मारतो, आम्ही मूर्ख पण माऊलीचे जनावर आहे पण मूर्ख जनावर आहे का होणार, पण जनावर तेच मूर्ख आहे. तुम्ही कुठे प्रवासी भावना काय झालं नाही.